आपल्याला ह्या गोष्टींमधून एक प्रेरणा मिळाली पाहिजे। मी आता तुम्हाला जे काही सांगणार आहे त्याच्यामधून एक तुम्ही प्रेरणा घ्यावी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी अधिकाधिक ग्रंथांचं वाचन करावं आणि आपल्याकडे भरपूर त्यांची माहिती कशी गोळा होईल याचा विचार करावा। कारण आपण आता 15-16 वर्ष आपलं वय आहे, 2 वर्षामध्ये मताधिकार तुम्हाला प्राप्त होणार आहे, तेव्हा या सगळ्या गोष्टींची जाणीव आपल्याला असली पाहिजे। हा सगळा याच्या मागचा उद्देश मी पहिल्यांदा विशद करतोय। तेव्हा अतिशय शांतपणे ही माहिती ऐका। इथून वर्गामध्ये गेल्यानंतर किंवा घरी गेल्यानंतर तुम्हाला जी माहिती आठवेल ती लिहून काढा, त्याच्याविषयी अधिक संदर्भ शोधायचा प्रयत्न करा। आता तुमच्या हातामध्ये गुगल सारखं साधन आहे, त्याच्यावरती जाऊन माहिती शोधा आणि तुम्ही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक योगदान, राजकीय योगदान, दलित बांधवांसाठीचं योगदान, राज्यघटनेसाठीचं योगदान, अशा विविध विषयांच्या अंतर्गत तुम्ही एक छान प्रकल्प उपक्रम सुद्धा या ठिकाणी करू शकता। म्हणजे डॉक्टर आंबेडकर या चरित्राविषयी आपली पूर्ण तयारी त्या ठिकाणी होऊन जाईल। एवढंच फक्त तुम्हाला मोटिवेट करणं, तुम्हाला प्रेरणा देणं, प्रेरक म्हणून असणं, एवढाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे। हे पहिल्यांदा क्लिअर झालं। आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे जाऊ। आपल्याला माहिती आहे त्याच्याही अगोदर मला थोडी सामाजिक पार्श्वभूमी तुम्हाला सांगावी लागेल। सामाजिक हा शब्द म्हणजे समाजामध्ये काय स्थिती होती। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्यानंतर संभाजी महाराज गादीवरती आले, मग राजाराम महाराज आले, मग ताराबाईने काही काळ गादी सांभाळली, मग त्याच्यानंतर शाहू महाराज गादीवर आले। शाहू महाराजांनंतर पेशवाईचा कालखंड सुरू झाला। पहिला बाळाजी विश्वनाथ असेल, पहिला बाजीराव पेशवा, विश्वासराव, नारायणराव आणि मग दुसरा बाजीराव पेशवा, अशी ही सगळी पेशवाईची वंशावळ। दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या काळामध्ये समाजाची स्थिती अत्यंत हालाखीची झालेली होती। त्यातली त्यात 2 प्रकार पडलेले होते, दलित समाज आणि सवर्ण समाज। मग दलित समाजामध्ये कोण येतं? मला जातीवाचक उल्लेख करायला कधीच आवडत नाही, पण आता तुम्हाला समजावं म्हणून मला या जातींचा उल्लेख करावा लागेल, त्याशिवाय ती माहिती नीट कळणार नाही। आपण जे 12 बलुतेदारी पद्धत म्हणतो, तुम्ही शिकलेला आहात इतिहास राज्यशास्त्रामध्ये, 12 बलुतेदारी पद्धत की गावागावामध्ये व्यवहार असणारे, त्याच्यामध्ये महार, मांग, चांभार, कुंभार इत्यादी असे 12 बलुतेदार होते। त्यातली ही महार समाज हा गावाच्या वेशीबाहेर गावानं हाकललेला होता आणि हे सगळं सुरू झालं ते उत्तर पेशवाईमध्ये, म्हणजे दुसऱ्या बाजीरावाच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी घडत होत्या। दलित जातीमध्ये आपण त्यांना दलित म्हणूया, गांधीजी त्यांना हरिजन म्हणायचे। त्यांची स्थिती काय होती तर त्यांच्या गळ्यामध्ये समाजानं मडकं बांधलेलं होतं आणि कमरेला बोराटीची काठी बांधलेली होती की जेणेकरून जमिनीवरती त्यांच्या पावलाचे ठसे पडले तर त्या बोराटीच्या काठीनं ते स्वच्छ ते पुसून जावे, ते थांबू नये आणि त्यांना त्यांच्या थुंकी जमिनीवर न पडता त्या गाडग्यात पडावी, त्याच्यामुळे आपल्याला विटाळ होऊ नये, आपण वाटू नये, अस्पृश्य लोकांना अशा पद्धतीची हीन वागणूक दिली जात होती। गावकुसाबाहेर म्हणजे गावाच्या वेशीबाहेर या लोकांची वस्ती होती। मनु हा आपल्या संस्कृतीमध्ये मनु तुम्ही नाव ऐकलं असेल। मनुनं ही चातुर्वर्ण्य व्यवस्था निर्माण केलेली होती। सगळ्यात वरच्या थराला ब्राह्मण, मग क्षत्रिय, मग वैश्य, मग शूद्र। तर शूद्रांचं काम हे होतं की वरच्या 3 लोकांची सेवा करणे, एक प्रकारचं गुलामगिरीचं जीवन त्यांच्या पदरी पडलेलं होतं। अशी भयावह स्थिती त्या काळामध्ये
दलितांची. याच काळामध्ये भीमा कोरेगावचं युद्ध झालं. तुम्ही अलीकडच्या घटना ऐकत असाल. भीमा कोरेगावला दंगल उसळली, भीमा कोरेगावला अनेक दलित बांधव एकत्र आले. याची सुरुवात सुद्धा आंबेडकरांनी केलेली होती. मग भीमा कोरेगावला नेमकं काय झालं होतं हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. आपल्याला भीमा कोरेगाव मध्ये सिद्धनाथ महार हा महार जातीतला आपल्या 550 महार बांधवांसहित पेशव्यांना भेटायला गेला आणि म्हणाला, आम्हाला आमचे अधिकार द्या, आम्हाला कमीत कमी माणसासारखं तरी वागवा, आम्हाला अगदी पशुसारखी वागणूक देऊ नका. म्हणजे पाणी प्यायला सुद्धा बंदी त्यांना होती. बाकीच्या गोष्टी तर बाजूलाच राहिल्या. पण दुसऱ्या बाजीराव पेशव्यानं त्या गोष्टीला स्पष्ट नकार दिला आणि म्हणून हा सिद्धनाथ महार आपल्या 550 महार बांधवांसहित सैनिकांसहित इंग्रजांच्या बाजूने लढला आणि पेशवाईचा अंत झाला, शेवट झाला. म्हणून भीमा कोरेगावला इंग्रजांनी एक त्या विजयाचं प्रतीक म्हणून एक विजयी स्तंभ उभारला आणि आपले दलित बांधव आपल्या स्वाभिमानासाठी, आपल्या जगण्यासाठी या ठिकाणी लढले. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथे मानवंदना देण्यासाठी जात असत. म्हणून आजही एवढ्या 350-400 वर्षानंतरही दलित बांधव त्या ठिकाणी एकत्र येतात. बाबासाहेबांचं योगदान जवळपास सगळ्या क्षेत्रामध्ये योगदान आहे. म्हणजे कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही की अशी एवढ्या उंचीची माणसं या मातीमध्ये कशी काय जन्माला आली असा प्रश्न पडतो त्यांच्या चरित्राचा अभ्यास करताना. काय होतं बाबासाहेब जन्माला आले तेव्हा? बाबासाहेबांचे वडील होते लष्करामध्ये, सुभेदार होते. त्यावेळेला ब्रिटिशांनी जाती जातींच्या नावाने पलटणी स्थापन केलेल्या होत्या. म्हणजे महार पलटण, शीख पलटण, मराठा पलटण अशा पद्धती त्या होत्या. आजही लष्करामध्ये ती प्रथा चालू आहे, आजही चालू आहे. ब्रिटिशांनी जे घालून दिलं लष्करी व्यवस्था ती आजही त्याच पद्धतीनं चालू आहे. मग बाबासाहेब जन्माला आले रामजी आंबावडेकर, म्हणजे त्यांचा जन्म आहे महू, म्हणजे मध्य प्रदेशामधल्या महू या ठिकाणी बाबासाहेबांचा जन्म आहे. 1891 18 एप्रिल 14 एप्रिल 1891 ला. मी थांबलो थोडा वेळ. मी म्हटलं की जन्मतारीख तरी तुम्हाला माहिती आहे की नाही, किंवा तुमचं लक्ष तरी आहे की नाही. पण तुमचं आहे, तुम्हाला माहिती आहे. तर महूला जन्म झाला. मग पुढे बाबासाहेबांचं प्राथमिक शिक्षण आपल्या साताऱ्याला झालं. लहानपणी बाबासाहेब शाळेत जाताना एका 2 शिक्षकांची खरं तर कमाल आहे. शिक्षक काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे हे 2 गुरु आहेत. पहिले आहेत आंबेडकर गुरुजी की जे बाबासाहेबांना आपल्या मुलाप्रमाणे वागवत असत. म्हणजे जर पावसात भिजून हा छोटा भीम शाळेमध्ये आला, भीमराव शाळेमध्ये आले की आंबेडकर गुरुजी त्याला आपल्या घरी पाठवत. आंबेडकर गुरुजी जातीनं ब्राह्मण होते, पण त्यांच्यामध्ये एक उदारमतवादी दृष्टिकोन होता. कर्मठपणा ज्याला म्हणतो तो त्यांच्यामध्ये नव्हता. त्यावेळेला दलितांची किंवा हरिजनांची मुलं वर्गाच्या बाहेर बसून शिकत असत. त्यांना बाहेर पोतं टाकलेलं असे. काही लागलं तर त्यांच्याकडे असं फेकलं जायचं. इतरांच्या तिरस्कारांच्या नजरा त्यांच्याकडे होत्या. अशा परिस्थितीत आंबेडकर गुरुजींचा मायेचा हात या भीमाच्या पाठीवरून फिरला. म्हणून भीमाला शिक्षणाची गोडी निर्माण झाली. साताऱ्याला कधी गेला तर प्रतापसिंह महाराज विद्यालय आहे राजवाड्याच्या जवळ.
तिथे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शिक्षणाची सुरुवात केली. 9 डिसेंबर हा म्हणून आपण शिक्षण दिन साजरा करतो की बाबासाहेब आंबेडकरांनी तिथून शिक्षणाची सुरुवात केली. आपल्याला ह्या गोष्टी माहिती नसतात. गेला कधी तर आवर्जून बघा, आजही ते विद्यालय आहे त्या स्थितीमध्ये उभं आहे, प्रताप सिंह महाराज विद्यालय. मग पुढे बाबासाहेबांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश केला. आता एल्फिन्स्टन कोण होता याच्याही आपल्याला माहिती असली पाहिजे. हा त्यावेळेचा किंवा जनरल, गव्हर्नर जनरल. आणि या एल्फिन्स्टननं महाराष्ट्रामध्ये शिक्षण सुरू केलेलं होतं, सगळ्यांना शिक्षण मिळावं. त्याच्या नावाने असलेल्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये बाबासाहेब शिकायला गेले. तिथून त्यांनी BA ची पदवी प्राप्त केली. आणि पुढच्या शिक्षणासाठी दलितांच्या मधून पहिला मॅट्रिक होणारा माणूस कोण? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दलितांच्या मधून पहिली पदवी मिळवणारा व्यक्ती कोण? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दलितांच्या मधून परदेशामध्ये शिकायला जाणारी व्यक्ती कोण? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग पुढे अमेरिकेला कोलंबिया विद्यापीठ आहे, त्या ठिकाणी आपलं MA शिक्षण घेण्यासाठी गेले. पण पैशांची चणचण होती. त्यावेळेला बडोदा संस्थानाचे संस्थानाधिपती होते सयाजीराव गायकवाड. यांनी बाबासाहेबांना शिक्षणासाठी मदत केली. म्हणून बाबासाहेब त्या शिष्यवृत्ती, तुम्हाला महत्वाचं वाटत नाहीये का माझ्या मुलींना? मी जे बोलतोय ते महत्वाचं वाटत नाहीये का? वाटत नसेल तर तुम्ही उठून बाहेर गेलात तरी चालेल. हे बघा, मी अतिशय महत्वाच्या विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले. तिथून त्यांनी MA ची पदवी प्राप्त केली. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामाजिक शास्त्र या विषयांमध्ये बाबासाहेबांनी उत्तमरित्या यश संपादन केलं. या काळामध्ये बडोदा संस्थानाचे संस्थानाधिपती होते सयाजीराव गायकवाड. यांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती दिली आणि या शिष्यवृत्तीच्या जोरावरती ते शिकू शकले. महाराष्ट्रामध्ये या 2 राजांचं महत्व सुद्धा अबाधित आहे. पहिले बडोद्याचे, ते गेले बडोद्याला, पण ते मूळचं त्यांचं सगळी पाळंमुळं महाराष्ट्रातलीच, सयाजीराव गायकवाड. आणि दुसरे आपल्या करवीर संस्थानाचे म्हणजे कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज. या 2 राजांनी बाबासाहेबांना वेळोवेळी मदत केली. राजाश्रय मिळाल्याशिवाय सामान्य माणूस प्रगती करू शकत नाही. बाबासाहेबांना लहानपणी त्या 2 शिक्षकांनी मदत केली. दुसरे शिक्षक केळुस्कर गुरुजी होते की ज्यांनी बाबासाहेबांना गौतम बुद्धाचं चरित्र वाचायला दिलं आणि त्या बुद्धाच्या तत्वज्ञानाचा, बुद्धाच्या विचारांचा बाबासाहेबांवरती लहानपणापासून पगडा पडला. वाचनानं माणूस कसा घडतो, वाचनानं प्रगल्भता कशी येते, आपलं व्यक्तिमत्व अधिक विकसित कसं होतं हे याच्यावरून लक्षात येतं. कल्पना करा, जर हे 2 शिक्षक बाबासाहेबांना भेटलेच नसते तर भीमराव रामजी आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतचा प्रवास होऊ शकला नसता. म्हणून आपल्या जीवनामध्ये गुरुची महत्व हे अत्यंत मोलाचं असतं. म्हणून गुरु जे सांगतात ते आपण ऐकून घेतलं पाहिजे, त्याप्रमाणे कृती केली पाहिजे. पुढे बाबासाहेबांनी ज्या पदव्या मिळवल्या, कोलंबिया विद्यापीठामधून ते पुढे केम्ब्रिज विद्यापीठामध्ये, ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये तिथे गेले. तिथे त्यांनी बार ॲट लॉची पदवी घेतली. म्हणजे ते बॅरिस्टरची पण पदवी मिळवली. म्हणजे एकाच वेळेला बाबासाहेबांनी, म्हणजे ज्या अभ्यासक्रमाला, थोडक्यात सांगतो, ज्या अभ्यासक्रमाला 5 वर्ष कालावधी लागतो तो अभ्यासक्रम बाबासाहेबांनी 2च वर्षात पूर्ण केला. 5 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्षात पूर्ण करण्यासाठी बुद्धिमत्ता तर आवश्यकच आहे, पण बुद्धिमत्तेबरोबर आवश्यक आहे ते अपार कष्ट, अपार मेहनत. दिवसाच्या 24 तासांपैकी 18 ते 21 तास बाबासाहेब अध्ययन करत असत, अभ्यास करत असत. कुठल्याही गोष्टी
गोष्टीच्या खोलात जाऊन माहिती मिळवणं ही बाबासाहेबांची सवय होती. एकदा बाबासाहेबांना कुणीतरी विचारलं, मदन मोहन मालवीय यांनी विचारलं की बाबासाहेब, तुमच्याकडचा तो ग्रंथसंग्रह तुम्ही मला द्या. बाबासाहेब म्हटले, माझ्याकडची पुस्तकं तुम्हाला देणं म्हणजे माझ्या कुडीतले प्राण काढून देण्यासारखं आहे, माझ्या अंतःकरणातलं जीव काढून देण्यासारखं आहे. एवढं ग्रंथांवरती बाबासाहेबांचं अपार प्रेम होतं. मुंबईमध्ये जेव्हा राजगृह ही वास्तू बांधली गेली तर ती राजगृह वास्तू पुढे शासनाकडे वर्ग करण्यात आली. तिथे बाबासाहेबांच्या दुर्मिळ अशा ग्रंथांचा संग्रह होता. बाबासाहेबांना विद्येनंच म्हणजे बाबासाहेब महात्मा ज्योतिराव फुल्यांना गुरु मानायचे. फुल्यांनी काय म्हणून ठेवलेलं आहे? विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त खचले, वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. एवढे अनंत एका अविद्येने केले. फुले म्हणत असत की विद्या घ्या तुम्ही, म्हणून बाबासाहेब फुल्यांना गुरु मानत. बाबासाहेबांनी आयुष्यात तिघांना गुरु मानलं. पहिले होते ते अर्थातच गौतम बुद्ध, दुसरे संत कबीर आणि तिसरे महात्मा ज्योतिराव फुले. या तीन व्यक्ती म्हणजे बाबासाहेबांच्या आयुष्यातले गुरु होते. म्हणून बाबासाहेब म्हणतात, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा संदेश त्यांनी आपल्या दलित बांधवांना दिला. स्वतः शिक्षण घेतले दलित समाजातले पहिले. मग बडोद्यामध्ये ठरलेलं होतं, सयाजीराव गायकवाडांनी बाबासाहेबांना सांगून ठेवलं होतं की आम्ही तुम्हाला शिष्यवृत्ती देतो, पण आमची अट एकच आहे, तुम्ही शिक्षण घेऊन परत भारतामध्ये आलात ना तर आमच्या संस्थानामध्ये येऊन नोकरी करायची. त्याच्या आम्ही तुम्हाला 75 रुपये महिना पगार देऊ. नोकरी किती वर्ष करायची? 10 वर्ष करायची. गेले बाबासाहेब बडोद्याला नोकरी करायला. त्यांचा जो मिलिटरी सेक्शन होता त्याच्यामध्ये अकाउंटंट म्हणून बाबासाहेबांना नोकरी मिळाली. करारानुसार नोकरी करणं आवश्यक होतं, कारण सयाजीरावांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती दिलेली. बाबासाहेब अधिकारी होते, पण त्यांचा दोष काय होता? तर ते एका अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या महार जातीमध्ये जन्माला आलेले होते. म्हणजे बाबासाहेब ऑफिसमध्ये बसलेले असले की तो सवर्ण जातीचा शिपाई बाबासाहेबांच्या अंगावर अशा फाईल फेकत असत. का? तर तू अस्पृश्य जातीत जन्माला आलेला आहेस आणि तुझा जर मला स्पर्श झाला तर मला विटाळ होईल, अशा फाईल्स फेकत असत. अधिकाऱ्यांकडे फाईल्स फेकत असत. बाबासाहेबांना संपूर्ण बडोद्यामध्ये कुठेही राहायला खोली मिळाली नाही. का? तर फक्त अस्पृश्य म्हणून. टांग्यामधून बाबासाहेब चाललेले होते, तोपर्यंत त्यांना टांगेवाल्यांना आपली जात सांगितलेली नव्हती. बोलता बोलता टांगेवाल्यानं बाबासाहेबांना जात विचारली. बाबासाहेबांनी सांगितलं मी महान. त्या टांगेवाल्यानं जो चाबूक घोड्यांच्या पाठीवर बसतो तो चाबूक बाबासाहेबांच्या पाठीवरती ओढला आणि त्यांना खाली सामानासकट फेकून दिलं. हा अनुभव बाबासाहेबांना भारतामध्ये आला. अस्पृश्य म्हटलं की अस्पृश्यांची सावली सुद्धा जिथे निश्चित मानली जात होती. अशा कुटुंबामध्ये ही व्यक्ती जन्माला आली आहे. स्वकर्तृत्वानं शिक्षण घेतलेलं आहे परदेशामध्ये. मग बडोदा संस्थान बाबासाहेबांनी सोडलं. सयाजीराव गायकवाडांनी त्यांना परवानगी केली की दिली की तुम्हाला इथे आम्ही बांधून नाही ठेवत, आता तुम्हाला आम्ही मोकळीक देतो, तुम्ही जा बाहेर. मग बाबासाहेब बाहेर आले. बाहेर आल्यानंतर त्यांनी काही काळ वकिली केली, कारण ते मुळातच वकिली पेशाने होते. प्रबंध लिहिले, अनेक मासिकं त्यांनी प्रकाशित केली. मूकनायक, प्रबुद्ध भारत यासारखी मासिकं त्यांची होती. त्याच्यावर संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांच्या ओव्या होत्या. त्याच काळामध्ये बाबासाहेबांनी सामाजिक कार्यात पण उडी घेतली. बाबासाहेबांच्या सामाजिक कार्याची काय दिशा होती? सामाजिक कार्य म्हणजे मी पुन्हा सांगतो की फक्त आपण शिकलो म्हणजे आपल्यापुरतं मर्यादित असता कामा नये, तर आपल्या समाज बांधवांसाठी आपण काय करतो हेही तितकंच महत्वाचं आहे. नंतरच्या पिढीमधले काही दलित तरुण शिकले, ते मोठमोठ्या हुद्द्यांवरती गेले, पण त्यांनी आपल्या समाज बांधवांसाठी, आपल्या इतर बांधवांसाठी काही केलं नाही. बाबासाहेबांना हे अपेक्षित नव्हतं. म्हणून बाबासाहेबांनी समाजासाठी काहीतरी करावं या प्रेरणेनं ते सामाजिक कार्यात उतरले. आणि पहिला सत्याग्रह
एक त्या रायगडावर आणि एक चवदार तळ्यावर. महाडला होतं चवदार तळ. तिथल्या पाणवठ्यावरती दलितांना पाणी पिण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. मग बाबासाहेबांनी महाडचं आंदोलन करायचं ठरवलं. बाबासाहेब आपल्या दलित बांधवांसोबत त्या पाणवठ्यावर गेले. त्यांनी असं पाणी उचललं आणि ते पाणी प्याले. त्या पाणवठ्यावरती जनावरं धुतली जात होती. त्या पाणवठ्यावरती जनावरांना पाणी प्यायला मिळत होतं, पण हाडामासांच्या किंवा माणसाला मात्र, अस्पृश्य समाजातल्या मानवाला मात्र तिथं पाणी प्यायला बंदी होती. म्हणून महाड हे ऐतिहासिक ठिकाण आहे. महाडचं चवदार तळ, तिथं बाबासाहेबांनी हे आंदोलन केलं. तर तिथे सवर्णांनी त्यांच्यावर लाट्या काट्यांचे प्रहार केले की आमचं तळ तुम्ही वाटवलं, तुम्ही अस्पृश्य लोक आमच्या पाण्याला शिवला. त्याच्यानंतर 5-25 सनातनी कर्मठ तिथे एकत्र झाले आणि त्यांनी गोमूत्र शिंपडून ते तळ शुद्ध केलं. बघा, तुम्ही परिस्थिती विचारात घ्या. माणसाने शिवलं तर ते अस्पृश्य होतं, पण जनावरांच्या मूत्राने मात्र ते पवित्र होतं. असा त्या काळच्या कर्मठ म्हणजे किती कशा पद्धतीची वागणूक. पुढे महाडचं चवदार तळ काही शासकीय नियमांनुसार उघडं झालं. बाबासाहेबांची दुसरी महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे मंदिरांचा सत्याग्रह केला बाबासाहेबांनी. बाबासाहेबांनी नाशिकमध्ये काळाराम मंदिर नाशिकमध्ये होतं. पण अरे हा विठुराया सगळ्यांचा देव आहे की नाही, मग आम्हाला का वंचित ठेवता? आम्ही पण विठुरायाचीच लेकरं आहोत ना. पंढरपूरच्या विठोबाचंच एक रूप म्हणजे काळाराम मंदिर नाशिकला असलेलं. बाबासाहेबांनी काळाराम मंदिराच्या बाहेर 35 दिवस आंदोलन केलं, पण कर्मठ लोकांनी त्यांना काळाराम मंदिरात प्रवेश दिला नाही. सावरकरांचं आणि बाबासाहेबांचे मात्र सामाजिक विचार जुळत होते. बाबासाहेब सावरकरांना भेटायला रत्नागिरीला गेले. सावरकरांनी रत्नागिरीमध्ये पतित पावन मंदिर स्थापन केलेलं होतं, त्याचं उद्घाटन बाबासाहेबांनी केलं. म्हणजे बाबासाहेबांचे विचार त्या काळामध्ये काही लोकांना पटत होते. सावरकर हे त्याच्यामधलं अग्रपंथी नाव आहे. पण शेवटी बाबासाहेब वैतागले. अरे तुम्ही आम्हाला तुमच्यामध्ये माणूस म्हणूनही तुम्ही आम्हाला जगू देत नाही, तुम्ही आम्हाला पशु जनावरांसारखी वागणूक देता, मग आम्ही तुमच्या धर्मात तरी कशाला राहायचं? 1935 साल होतं, येवला इथली परिषद होती. बाबासाहेबांनी घोषणा केली, मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. आवाज झाला, देश सगळा हिंदुस्थान आवाज झाला. तोपर्यंत बाबासाहेब एक राष्ट्रीय स्तरावरचे नेते म्हणून प्रसिद्ध झालेले होते. विधिमंडळामध्ये त्यांना घेतलेलं होतं आणि बाबासाहेबांनी अशी घोषणा करणं म्हणजे सगळा देश आवाज झाला की आता बाबासाहेब काय करतायत. त्यावेळेला बॅरिस्टर जिना, मुस्लिम लीग आणि वेगळा पाकिस्तान हे सगळं चाललेलं होतं. आणि निजाम, हैदराबादचा निजाम प्रचंड संपत्ती असलेला गेला बाबासाहेबांकडे, म्हणाला तुम्ही मुस्लिम धर्म स्वीकारा, मी तुम्हाला माल करून टाकतो. तिथे दुसरा कोणी असताना म्हणला असता आपल्या पुढच्या 10 पिढ्या बसून खाते, आपल्याला काय फरक पडतो. पण नाही, बाबासाहेबांनी विचार केला. बाबासाहेबांच्या डोळ्यासमोर एक धर्म आणखी होता, शीख धर्म. आपल्याच मातीतला शीख. वाहेगुरु की खालसा, वाहेगुरु की फतेह, अमृतसर सुवर्ण मंदिर, शीख. बाबासाहेबांनी आपले काही अनुयायी पंजाबमध्ये पाठवले, शीख धर्माचा अभ्यास केला, पण ते परतले. मग बाबासाहेबांनी तब्बल 15 वर्ष वेगवेगळ्या धर्माच्या धर्मग्रंथांचं अध्ययन केलं आणि शेवटी ते एका निकषापर्यंत आले. विद्यार्थ्यांनो, फार महत्वाचं मी सांगतोय, लक्षात घ्या. आपल्या घरामध्ये आपल्याला गौतम बुद्धाचा फोटो दिसतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसतो, आपण त्याला ओवाळतो, हार घालतो, उदबत्त्या लावतो, पण त्यांचं चरित्र मात्र आपण जाणून घेत नाही. बाबासाहेबांना आठवण झाली केळुस्कर गुरुजींनी दिलेल्या बुद्ध चरित्राची आणि बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा अभ्यास सुरू केला, ज्या धर्मामध्ये समता, करुणा या गोष्टी सांगितलेल्या आहेत. इतरांविषयी प्रेम, करुणा, आस्था, आपुलकी, कारुण्य ज्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे,
बाबासाहेबांनी ठरवलं. म्हणून बाबासाहेबांनी आपल्या असंख्य अनुयायांसोबत नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केला, बौद्ध धर्म स्वीकारला. किती मोठं योगदान आहे भारतासाठी, विचार करा. बाबासाहेबांनी जर मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर आज हिंदुस्थान दोन प्रकारे विभागलेला दिसला असता. पण बाबासाहेबांनी दूरदृष्टी ठेवून बौद्ध धर्माचा विचार केला. आणि बुद्धानं काय सांगितलंय? बुद्धानं जगाला करुणा शिकवली, बुद्धानं शिकवली. सम्राट अशोकानं सुद्धा बौद्ध धर्म स्वीकारलेला होता. इतिहासामध्ये तुम्ही शिकता. बिंबिसार बौद्ध धर्माचा प्रचारक. चंद्रगुप्त मौर्यापासून जी परंपरा चालू होते ती बाबासाहेबांनी या सगळ्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास करून शेवटी या मातीतला असणारा बौद्ध धर्म स्वीकारला. मग पुढे बाबासाहेबांचं हे सामाजिक योगदान आहे. मग बाबासाहेब राजकारणामध्ये उतरले. त्यावेळेला मागच्या वेळेला मी तुमच्याशी बोलताना सांगितलेलं होतं की ब्रिटिशांनी भारतीयांना चॅलेंज दिलं, आव्हान दिलं की आम्ही जातो देश सोडून, तर तुम्हाला तुमचा देश चालवता येईल का? तुम्ही चालवू शकाल का? आहे का हिंमत तेवढी तुमच्या? तर हे आव्हान भारतीयांनी उचललं किंवा धनुष्य पेललं की आम्ही आमचा देश चालवून दाखवू तुम्हाला. आणि मग निर्माण झाली घटना समिती. एक राज्यघटना तयार करायची. आणि या घटना समितीची सगळ्यात महत्वाची म्हणजे मसुदा समिती. आणि मसुदा समितीचं अध्यक्षपद बाबासाहेबांकडे आलं. इतर जे 7 सदस्य होते त्यांची एकतर वय झालेली होती किंवा त्यांची आजारपण त्यांच्या मागे होती. मग पूर्ण मसुदा समितीचा कार्यभार बाबासाहेबांनी एकट्याच्या जीवावर पेलला. जगातल्या विविध राज्यघटनांचा अभ्यास केला आणि भारत जगानं हेवा करावी अशी भारताची राज्यघटना लिहून ठेवली. आपण रोज राज्यघटनेचं प्रास्ताविक म्हणतो, हे बाबासाहेबांचं लेखणीतून उतरलेलं कर्तृत्व आहे. बाबासाहेबांनी शिक्षण प्रसारक मंडळी स्थापन केल्या. मुंबईचं सिद्धार्थ कॉलेज असेल, औरंगाबादचं मिलिंद कॉलेज असेल, तिथे दलितांनी यावं, शिकावं. म्हणून बाबासाहेबांचा संदेश आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बाबासाहेब म्हणत आम्ही राज्यकर्ती जमात बनणार. बाबासाहेबांना हे अपेक्षित होतं की दलितांनी केवळ दलित म्हणून राहायचं नाही. दलितांचं काम काय असायचं? मृत जनावरं मोडून आणायची, हे दलितांचं काम होतं. बाबासाहेबांनी सांगितलं हे पहिल्यांदा बंद करा, हे पहिल्यांदा बंद करा. कामं अशी करा की ज्या कामामध्ये आपल्याला कुठेही कमीपणा येणार नाही अशा पद्धतीची आम्ही शासन करती जमात बनणार. बाबासाहेबांचं वाक्य होतं. या सगळ्या महामानवाचं याच्या सगळ्यांमध्ये त्यांचे दलितांचे पुढारी म्हणून बाबासाहेब पुढे आलेले होते. फक्त एक शेवटची घटना मी सांगणार आहे, ती पण इतिहासाच्या दृष्टीने महत्वाची आहे आणि मग मी थांबणार आहे. शेवटची घटना आहे पुणे करार. बाबासाहेबांच्या जीवनामधला सगळ्यात म्हणजे अत्यंत महत्वाच्या घटनांपैकी एक असलेला पुणे करार. गोलमेज परिषदा तुम्ही इतिहासामध्ये कुठल्या तरी वर्गामध्ये शिकला असाल की ब्रिटिशांनी ठरवलं भारतीयांना स्वातंत्र्य द्यायचं, पण टप्प्याटप्प्याने द्यायचं. आणि त्याच्यासाठी राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणजेच गोलमेज परिषद ही आयोजित केल्या गेल्या. आणि या गोलमेज परिषदांमध्ये गांधीजी म्हणत, तिथे गांधी आंबेडकर वाद आहे बरं का. गांधीजी म्हणत की संपूर्ण भारतीयांच्या वतीनं मी एकटा प्रतिनिधी आहे. पण आंबेडकर म्हणत मी अस्पृश्यांच्या वतीनं प्रतिनिधी आहे. गोलमेज परिषद झाली. गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मागितले की आम्हाला मतदारसंघ स्वतंत्र द्या. मग बाबासाहेब आणि गांधीजी यांच्यामध्ये वाद झाला. गांधीजी म्हणत तुम्हाला स्वतंत्र मतदारसंघ नाही, तुम्हाला आहे त्या मतदारसंघामध्ये आरक्षण देऊ, त्याच्यात तुम्ही उभे करा. आता सुद्धा आपली जी काही व्यवस्था जी चालते त्याच्यामध्ये काही सीट्स या मागासवर्गीयांसाठी राखीव असतात. आपल्या नगरपालिकेला जे उभे राहतात ते सुद्धा स्त्रियांसाठी राखीव असतात, मागासवर्गीयांसाठी राखीव असतात. त्या राखीव जागा आरक्षण बाबासाहेबांनी दिलेली आहे. मग गांधीजी आणि आंबेडकर यांच्यामध्ये वाद झाला आणि पुढे गांधीजी मग आमरण उपोषणाला बसले. गांधीजीकडे हत्यार होतं उपोषणाचं. एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली की गांधीजी उपोषणाला बसत. आणि मग शेवटी
बाबासाहेबांच्या पत्नीनं सांगितलं, बाबासाहेबांच्या पहिल्या पत्नी म्हणजे रमाबाई, त्यांचं मध्ये निधन झालं. मग बाबासाहेबांनी दुसरा विवाह केला डॉक्टर सविता कबीर यांच्याशी. बाबासाहेबांच्या पत्नीनं सांगितलं की त्या महामानवाचे, कारण महात्मा आणि महामानव असे दोन्ही आपापल्या उंचीवरती मोठेच, दोन्ही मोठे, गांधी मोठे आणि आंबेडकरही मोठे, त्यांच्यामध्ये तुलना होऊ शकत नाही, आपापल्या परीने दोघेही मोठे. पण आंबेडकरांच्या पत्नीनं सांगितलं की तुमच्यामुळे त्या महात्म्याचे प्राण जातील. तेव्हा बाबासाहेबांनी आग्रह सोडला आणि करार केला, पुणे करार, जिथे अस्पृश्यांसाठी त्यांनी जे वेगळे मतदारसंघ आमच्या निवडणुका, कारण बाबासाहेब म्हणत आम्ही राज्यकर्ती जमात म्हणतो. पुढे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची बाबासाहेबांनी स्थापना केलेली आहे. बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली, त्याच्यामध्ये हिंदू कोड बिल आणलं, म्हणजे मुलींना सुद्धा, तुमच्या माहितीसाठी सांगतो, मुलींना सुद्धा आपल्या वडिलाच्या संपत्तीमध्ये निम्मा वाटा आहे आणि तो मिळाला पाहिजे. असं म्हटल्यावर घराघरात भांडणं लागतील, नाही. उद्या शाळेमध्ये पालक येतील, सर काय हो सांगताय आमच्या मुलींना निम्मा वाटा कसं काय? लग्न करून दिलं म्हणजे तिची मायेची जबाबदारी, 4 दिवस ये माहेरपणाला, तेवढं माहेरपण चांगलं करू. मग बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलाला विरोध झाला, त्याच्यानंतर पुन्हा ते मंजूर झालं आणि आता सुप्रीम कोर्टाने तो निर्णय दिलेलाच आहे. तर हे सगळं असं बाबासाहेबांचं शिक्षणातलं योगदान आहे, समाजातलं योगदान आहे, राजकारणातलं योगदान आहे आणि एक स्वतंत्र भारत तयार करण्यामध्ये बाबासाहेबांचं मोठं योगदान आहे. आज त्यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. या दिनाच्या निमित्ताने आपण बाबासाहेबांना मनोमन वंदन केलं पाहिजे, बाबासाहेबांच्या चरित्राचं अवलोकन केलं पाहिजे आणि बाबासाहेबांविषयी अधिकाधिक माहिती मिळवली पाहिजे. तर आजच्या या सगळ्या कार्यक्रमाचा उद्देश सफल होईल. धन्यवाद.